मी तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे अवनी ही धनपालसाठी डबा घेऊन त्याच्या गॅरेजवर जाऊन पोहोचलेली असते. जेव्हा तिथे जाऊन पोहोचते त्यावेळेला मात्र सगळेजण आता जेवणाची पूर्ण तयारी करू लागलेले असतात. आता अवनी म्हणत असते चला जेवायला. मग ताट वगैरे तिने सगळं काही व्यवस्थित घेऊन गेलेली असते, जेणेकरून व्यवस्थित आता जेवण करता येईल म्हणूनच. तेवढ्यातच तिथे आता पायल आलेली असते. मग अवनीचं लक्ष पायलकडे जातं. अवनी म्हणत असते ती पायल आहे का रे, आपली पायल आहे का रे, असं बोलल्याबरोबर धनू म्हणत असतो नाही नाही, आपली नाही आहे ती, तिचा आणि आपला काही संबंध नाही. अरे असं काय करतोयस, ती आपलीच पायल आहे असं म्हटल्याबरोबर आता लगेचच पायल म्हणत असते हो वहिनी, मीच आहे. आणि त्याचबरोबर ती तिला म्हणत असते हो का, जेवायला येणार आहेस का. तेव्हा धनपाल म्हणत असतो काही गरज नाही आहे, तिला कशाला जेवण, अहो वहिनी आपल्यालाच पुरायचं नाही आहे, मग तिला उगाचच कशाला जेवायला द्यायचे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र अवनी म्हणत असते अरे मी भरपूर आणलं आहे ना. मग पायलने हे ऐकलेलं असतं. ती म्हणत असते नको नको जाऊ बाई, राहू द्या, उगाचच कशाला, माझ्यामुळे ना इथे पाण्याला जेवायला नाही पुरायचं, नको राहू द्या, माझी माझी काय मी उपाशी राहील, आणि मी उपाशी राहिले तर मला कुठे काय फरक पडणार आहे, काहीही होत नाही, असं आता ती मुद्दामच बोलत असते. तेव्हा अवनी म्हणत असते नाही नाही, तू काळजी करू नकोस, मी ना भरपूर जेवण आणलेलं आहे, तू नक्कीच इकडे येऊन जेवू शकतेस, असं आता इथे ती बोलत असते. मग आता पानू म्हणत असतो कशाला वहिनी, जाऊ दे ना उगाचच, आपण आपलं जेवूया ना. नाही त्याचं काय ना, मी इकडे माझी गाडी रिपेअर करायला आले होते आणि माझी गाडी रिपेअर करायला आल्यानंतर ना म्हटलं चला इकडे, पण आता तुम्ही जेवायला बसलात ना. अगं आम्ही ना आता ब्रेक घेतलेला आहे. अहो वहिनी तुम्ही काय तिचं ऐकताय, तिची गाडी कुठली बंद होते, तिची गाडी ना नेहमीच बंद होत असते, तुम्ही उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार नका करू, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे ती म्हणत असते खरं तर ना मला जेवायचे, पण ताट नाही आहे, मी पानूच्या ताटामध्ये खाऊ शकते, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा पानूच्या ताटामध्ये खाऊ शकते असं बोलल्याबरोबर इथे मात्र पानू म्हणत असतो नाही, अजिबातच नाही, काही जरी झालं तरी माझ्या ताटामध्ये नाही खायचं, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. मग तेवढ्यातच अवनी म्हणत असते बरं एक काम करा, तुम्ही ना इथे हे जे काही ताट आहे ना आपलं, ते ताट घ्या आणि माझ्या ताटामध्ये तुम्ही जेवा. तेव्हा आता इकडे लगेचच पानू म्हणत असतो नाही नाही, अजिबातच नाही, त्याची काहीही गरज नाही आहे, एक काम करा वहिनी, तुम्ही तुमच्या ताटामध्ये जेवण करा, ही जी काही आहे ना ती इथे माझ्या ताटामध्ये जेवू शकते, असं आता इकडे तो सांगू लागलेला असतो. मग हे सगळं काही सांगितल्यानंतर लगेचच आता इकडे अवनी जेवायला लागलेली असते आणि इथे मात्र पायल ही धनपालला घास भरवत असते. आता धनपालला घास भरवत असताना तो म्हणत असतो काही नको आहे मला. तेव्हा ती म्हणत असते खरं सांगू का, चुरून खाण्याची ना काही मजाच वेगळी आहे, वहिनी एकच नंबर जेवण झाले बरं का जाऊबाई. तेव्हा ती म्हणत असते तुमच्या हातामध्ये खरंच जादू आहे. अवनी म्हणते ए ए एक मिनटं, मी नाही बनवले काही हे जेवण, हे तर यशोदाने बनवले, आणि मी जर जेवण बनवलं असतं तर, असं म्हटल्याबरोबर सगळेजण हसायला लागतात, कारण अवनीला फारसं काही जेवण वगैरे बनवता येत नसतं आणि त्यामुळे ही लोक तिच्यावर हसत असतात. आता इकडे पानूसुद्धा जेवण चुरून खाऊ लागलेला असतो. मग तेवढ्यातच आता इथे पायल म्हणत असते बघा वहिनी, मी तुम्हाला सांगितलं ना, खरं पाहायला गेलं ना तर इथे मात्र जेवणाची मजा काहीतरी वेगळीच असते, मी तुम्हाला तेच सांगू लागलेले होते, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र अवनी विचारत असते धनपाल खरं खरं सांग, तुझी दुसरी कोणी आहे का, असं म्हटल्याबरोबर पायल लगेचच म्हणत असते अहो वहिनी वहिनी जाऊबाई, तेच तर मी ह्याला विचारण्याचा किती प्रयत्न करते, तुझी दुसरी कोणी आहे का ते सांग, जर तुझी दुसरी कोणी असली ना तर इथे मात्र मी तिला सुतासारखी सरळ करेल, असं सुद्धा ती बोलत असते. आणि त्याचबरोबर म्हणजे कसं आहे ना, फुल अँड फायनल ऑफिशियली ब्रेकअप तरी करता येईल ना, असं सुद्धा ती बोलत असते. आता हिची कंटिन्यू बडबड सुरू असते. मग इथे मात्र हा उठत असतो. तेव्हा आमच्या अण्णा वहिनी म्हणतात जेवताना बोलायचं नसतं, पण बायल मात्र काही केल्या गप्प बसत नसते.
तिची कंटिन्यू बडबड ही सुरूच असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे पायल म्हणत असते, वहिनी तुम्ही जरा एकदा विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि एकदा तरी विचारा ना की याचं कुणी आहे का, ह्याचं नेमकं काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही विचारल्या ना तर बरं होईल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेचच आता इथे अवनी म्हणत असते, हो तू काळजी करू नकोस, मी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी एकदा विचारेल म्हणून. तर आता मात्र इथे ती म्हणत असते, बरं वहिनी मी आता गेले तर चालेल का? तेव्हा तो म्हणत असतो, हो मग येते आता. येते नाही, चल निघ आता, इथे येण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, जा चालती हो. असं म्हटल्याबरोबर आता ती म्हणत असते, हो हो जाते जाते, जातीच आहे, नाही थांबत आहे, थांबायची वगैरे मला काहीही गरज नाही, असं म्हणून तिला आता तो जायला सांगत असतो. आणि तिला जायला सांगितल्यानंतर इथे मात्र आता हा धनु जो आहे ना तो धनु म्हणत असतो, आता आपण ना मस्त मनन करूया. मनन म्हणजे अरे तो काय मनन करतो, अभ्यासाचं मनन नाही करत आहे तो कधीच, तो फक्त आणि फक्त इथे झोपेचं मनन करतोय, असं म्हणून आता लगेचच धनु इथे झोपलेला असतो. आता हा धनपाल जो आहे तो अवनीकडे येत असतो आणि अवनीकडे आल्यानंतर तिला म्हणत असतो, वहिनी खरंच सांगू का, आज मात्र इथे तुम्ही माझ्या गॅरेजवर आलात आणि माझ्या गॅरेजवर आल्यानंतर तुम्ही माझी चौकशी केली, त्याचबरोबर इथे तुम्हाला असं काही वाटलं नाही आहे ना, म्हणजे मी इथे काम करतोय, मी एक नोकर म्हणून काम करतोय, त्याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही ना? तेव्हा अवनी म्हणत असते, छे हो मला असं काही वाटलं नाही, उलट तुम्ही सगळेजण एवढी मेहनत करताय, एवढं कष्ट करताय, यामध्ये तर नक्कीच मला तुमचा अभिमान वाटला आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचं एक ना एक दिवस नक्कीच मोठं गॅरेज होईल याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे मात्र अवनी म्हणत असते, खरं तर ज्याच्यावर विश्वास ठेवलाय ना त्याची मला लाज वाटते आणि आता त्याची मी शाळा घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये ती बोलत असते. आता घरी येते. घरी आल्याबरोबर इकडे मात्र ती यशोदाला विचारत असते, यशोदा राजा कुठे आहे, तो आणखी आला नाही आहे. तेव्हा यशोदा म्हणत असतात, हो राजा आणखी आला नाही आहे, येतच असेल, तुम्ही कशाला काळजी करताय, काय झालं आहे? नाही नाही काही झालं नाही आहे, पण तरीसुद्धा तो आला नाही ना म्हणून विचारत होती. मग असं बोलल्याबरोबर आता मात्र तेवढ्यातच राजा आलेला असतो. राजा आल्याबरोबर आता मात्र इकडे यशोदा म्हणत असतात, बघा तू काय आलाच आहे राजा, असं म्हटल्याबरोबर अवनीचं लक्ष आता येणाऱ्या राजाकडे जातं. मग येणाऱ्या राजाकडे लक्ष गेल्यानंतर अवनी लगेचच म्हणत असते, कुठे गेला होतास? तेव्हा तो म्हणत असतो, कुठे गेलो होतं म्हणजे का, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो सगळं काही ठीक आहे, पण इथे मात्र यशोदा म्हणत असतो, काही नाही, आज त्या विचारत होत्या की तू कुठे आहेस म्हणून. काय तुम्ही मला विचारत होतात? आणि तेव्हा ती म्हणत असते, हो मी ना आज गॅरेजवर गेले होते. गॅरेजवर गेला होतात, कशाला? अहो नाही नाही असंच गेले होते. कसे मग आपल्या भावाचं गॅरेज कसं आहे? खूप छान आहे रे. आणि तेव्हा ती तिथे असलेली एक काठी हातामध्ये घेते. काठी हातामध्ये घेतल्या घेतल्या आता लगेचच इकडे ती त्याला मारायला सुरुवात करत असते. मग आता तो म्हणत असतो, अहो काय करताय तुम्ही, तुम्ही मला का मारताय, सगळं काही ठीक आहे ना? हे बघा असलं काही करू नका, मला मारू नका प्लीज. का मारताय ते तरी सांगा एकदा, का मारताय, मी काय केलेलं आहे, असं तो म्हणू लागतो. तेव्हा अवनी म्हणत असते, खरं खरं सांग काय झालेलं आहे, हां खोटं बोलतोस तू माझ्यासोबत, मला फसवतोयस, किती किती आणि कशा कशा पद्धतीने खोटं बोलणार आहे सांग ना, का खोटं बोलतोयस तू माझ्यासोबत, प्रत्येक वेळी तुला माझ्यासोबत खोटं बोलायचंच असतं का, काय 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 खोटं बोलतोस तू? तेव्हा तो म्हणत असतो, अहो पण सांगा तरी मी काय खोटं बोललोय ते तरी. तेव्हा अवनी म्हणत असते, आता तेच सांगायचं बाकी आहे का, प्रत्येक वेळेला खोटं बोलतोयस तू, सांग ना. अहो पण कोणतं खोटं बोललोय ते तरी एकदा सांगा, ते आहे तरी काय खोटं हे तरी मला कळू द्या. असं बोलल्याबरोबर आता मात्र अवनी म्हणत असते, काय काय म्हणालास काय तू, हां तिकडे धनपालचं गॅरेज आहे बरोबर, हेच बोललायस ना, कुठे आहे त्याचं गॅरेज, सांगणार आहेस का जरा? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, अहो असं काय करताय, आहे ना त्याचं गॅरेज आहे, कुठे अजूनही तेच खोटं बोलतोयस तू? आणि त्यानंतर पुन्हा काय म्हणालास तू मला, की इकडे आपला धनु जो आहे तो धनु मात्र टॉपर आहे बरोबर, हेच बोललास ना तू? कुठे आहे आपला धनु टॉपर आहे
आहे का टॉपर? अहो पण तो टॉप होऊ शकतो ना, टॉप करू शकतो तू, तो नक्कीच करू शकतो. असं काय करताय असं? हे बघा असं करू नका. अवनी म्हणत असते, पण तो टॉप करू शकतो. आत्ता टॉपर आहे का? नाही ना. आणि त्याचबरोबर इथे आपल्या धनपालचं गॅरेज नाही आहे, तो दुसरीकडे कामाला जातो, बरोबर की नाही. यशोदा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हे सांगितलंस तू मला? अहो नाही, यशोदाचं झालं ना क्लिअर आता. यशोदा कॉन्ट्रॅक्टर नाही, त्या दिवशी सांगितलं ना, आपलं झालं ना सगळं. पण अजूनही तेच खोटं बोलतोयस तू. किती खोटं बोलायचं सांग ना. प्रत्येक वेळी तू मला फसवतच आलायस. मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवते आणि तू मात्र काय करतोयस? प्रत्येक वेळी मला फसवण्याचं काम करतोयस. का असं वागतोयस तू? सांग ना. मी तुझ्यावर किती विश्वास ठेवते. मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवत असून सुद्धा तू आज मात्र इथे माझ्याबरोबर अशा पद्धतीने का वागतोय? सांग ना. किती विश्वास ठेवायचा मी तुझ्यावर? मला तुझं अजिबातच हे पटत नाही आहे. का असं करतोयस तू? का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतोयस? किती दिवस मला फसवणार आहेस? असं म्हणून आता ती त्याला मारायला लागलेली असते. आणि ह्या लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आता मात्र सुलू बाहेर येते. बाहेर आल्यानंतर पाहते तर काय, ह्यांची मात्र चांगलीच मारामारी सुरू असते. तेव्हा सुलू दत्तूला सुद्धा बोलवते आणि त्यानंतर म्हणत असते, बघ 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 ह्या धोंड्याची सून कशी त्या राजाला मारते. खरं तर हे लवकरच दिवस येणार होते आणि आज मात्र काही जरी झालं तरी ते दिवससुद्धा लवकरच आले आहेत. आता मात्र बघ कशी मजा येते. असं आता इकडे ती मुद्दाम बोलत असते आणि आनंद घेत असते. आता मात्र अवनी रडायला लागते. ती म्हणत असते, मी प्रत्येक वेळी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी प्रत्येक वेळी हे सगळं काही केलं, पण तू मात्र माझा प्रत्येक वेळी इथे विश्वासघातच केलेला आहेस. का असं वागतोयस तू? का प्रत्येक वेळी हे सगळं काही करतोयस? बोल ना, बोल. का असं वागलेलं आहेस तू माझ्यासोबत? का ह्या सगळ्या गोष्टी तू करत आहेस? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ती त्याला विचारत असते. तेव्हा तो म्हणत असतो, मॅडम प्लीज यार रडू नका ना. हे बघा मला तुम्हाला दुखवण्याचा काहीच हेतू नव्हता. मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणारच होतो. कधी सांगणार होता सगळं काही खरं? सांग ना, बोल. कधी सांगणार होतास सगळं काही? ह्या पद्धतीने झाल्यावर सांगणार होतास? अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून हे सगळं काही लपवण्याची? अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि तू माझा विश्वासघात करतोस. मला तुझ्याशी ना आता काही बोलायचंच नाही आहे. असं म्हणून ती रडायला लागते आणि त्यानंतर पुन्हा मारत असते. अहो मॅडम प्लीज प्लीज नका ना मारू. लागतंय हो ती काठी, तुम्ही सोडा बरं अगोदर. नाही, मी अजिबात ती काठी सोडणार नाही आहे आणि तुला तर मुळात मी कधी माफसुद्धा करणार नाही. असं आता अवनी बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र रडत रडतच तिथे त्याच कॉटवर बसते आणि म्हणत असते, मी इथे तुझ्यावर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली. मी तुझ्यावर खरंच विश्वास ठेवायला नको होता. तेव्हा मात्र इथे लगेचच तो म्हणत असतो, हे बघा तुम्ही अशा रडू नका. जे काही आहे ना ते प्लीज तुम्ही इथे बोला माझ्याशी, पण रडू मात्र अजिबातच नका. तुम्हाला मला मारायचं आहे ना तर तुम्ही मला नक्की मारा, पण प्लीज असं रडू नका ना. हे बघा शांत बसा ना प्लीज. आणि तेव्हा मी जर इथून पुढे तुमच्यासोबत जर खोटं बोललो तर मग तुम्ही मला काहीही बोला, कितीही मारा आणि अशी मला मिरचीची धुरी द्या. असं म्हणून तो नाटक करत असतो. तेवढ्यातच तिथे स्वाती येते. आता स्वाती आल्याबरोबर इकडे तिला असं वाटत असतं की इकडे हा जो काही राजा आहे तो मात्र अवनीचा छळ करतोय, अवनीला मारतोय. ह्या सगळ्या गोष्टी तिला वाटत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला वाटत असताना मात्र आता ती लगेचच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, एक मिनटं, आत्ताच्या आत्ता ती काठी टाकून दे. तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची आणि तिला त्रास देण्याची, त्याचबरोबर तिला रडवण्याची तुझी हिंमत कशी झाली? अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. आता मात्र इकडे हा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि हा खूप मोठा गैरसमज झाल्यानंतर आता मात्र इथे आत्याबाई आलेल्या असतात. आत्याबाई आल्याबरोबर आगीत तेल ओतण्याचं काम करत असतात आणि म्हणत असतात, बघा 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 कसा हा धोंड्याचा पोरगा नेहमीच मारतो तुमच्या पोरीला. अहो नेहमीच मारतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी नेहमीच इथे सोडवायला येते बघा. आता 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट, लई तुमची ही पोरगी रडत होती हो. किती वेळा सांगते तुम्हाला घेऊन जा म्हणून,
पण तुम्ही मात्र लोक लक्ष देत नाही. आता तुमच्या डोळ्यांनीच बघा, काय रे दत्तू, बरोबर की नाही, हा किती त्रास देतो हे खरं आहे की नाही. तेव्हा दत्तू म्हणत असतो, हो का, हो हो हो, देतोय, हा ना खूपच जास्त त्रास देतोय बघा. तेव्हा ती म्हणत असते, मी तुम्हाला तेच म्हणते, घेऊन जा म्हणते तुमच्या त्या पोरीला, ठेवू नका इथे, कशाला ठेवताय. अहो त्या दिवशी तर एवढी भांडणं लागलेली, खूप रडत होती. अहो एवढी भांडणं लागली, एवढी रडत होती, त्यामुळे मीच तिला सोडवायला गेले बघा मध्ये. काय वाटत्या, काही काय खोटं बोलताय उगाचच, असलं काहीही नाही झालं. आणि तेव्हा आता राजा म्हणत असतो, अगं तू तर आमची सख्खी आत्या आहेस ना, मग आमची सख्खी आत्या असून सुद्धा तू आमच्याबरोबर अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस. अरे आत्या असली म्हणून काय झालं, इथे तुमच्या सगळ्या काही गोष्टी इथे मी थोडी ना पोटात घालणार आहे. आत्या असली म्हणून काय फरक पडतो, तुम्ही ज्या चुका करतायत त्या तर सांगणारच की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अगं आत्या असं नको करूस, हे बघ असं काहीही नाही आहे, उगाचच त्यांना काहीही काय सांगतेस. नाही हो, मी अगदी बरोबर सांगते. तेव्हा मात्र अवनी स्वातीला म्हणत असते, हे बघ वहिनी, तू आलीस मला आनंदच झाला आहे, पण तुला सांगू का, हे बघ अजिबातच असं काहीही नाही आहे, तुला काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे. आणि त्याचबरोबर इकडे दत्तू म्हणत असतो, काही चुकीचा गैरसमज नाही आहे. अहो ह्या पोरीचा ह्या लोकांनी छळ मांडला आहे, लई त्रास देतात ही लोक तुमच्या ह्या पोरीला, घेऊन जा तिला. तेव्हा मात्र आता इकडे लगेचच राजा म्हणत असतो, काहीही काय बोलताय उगाचच, मी कसलाही त्रास देत नाही. आणि त्याचबरोबर स्वाती म्हणत असते, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू इथे का राहतेस, हे बघ आत्ताच्या आत्ता इथून चल. तेव्हा मात्र इथे अवनी म्हणत असते, हे बघ आता आपण इथे नको बोलायला, आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये जाऊन बोलूयात, असं सुद्धा ती बोलू लागते. आणि त्यानंतर तिच्या हाताला पकडते आणि आतमध्ये घेऊन जात असते. तेव्हा मात्र इकडे आता राजा सुलूला म्हणत असतो, अगं तू आमची सख्खी हत्या आहेस ना, आणि सख्खी हत्या असून सुद्धा अशा पद्धतीने कशी काय वागतेस गं तू, एवढं काय आम्ही तुझं घोडं मारलंय, एवढं काय आम्ही पाप केलंय तुझं, काय अशी वागतेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हो सख्खी हत्या असली म्हणून काय झालं, तुमच्या थोडी ना चुका मी इथे पोटात घेणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही एवढ्या चुका करणार, आणि एवढ्या चुका केल्यानंतर मी थोडी ना तुमचं ऐकून घेणार, बरोबर की नाही. इथे तुम्ही चुका करता आणि चुका केल्यानंतर त्या पोरीचा छळ करता, मग मी कशी काय गप्प बसू, असं सुद्धा आता इथे सुलू बोलू लागलेली असते. तर इथे मात्र स्वाती घरामध्ये जाते. घरामध्ये गेल्यानंतर लगेचच आता राजा तिला बसायला खुर्ची देत असतो. आता इथे ती खुर्ची पाहून कळकटलेली खुर्ची असते, त्यामुळे स्वाती म्हणत असते, खरं खरं सांग, तू ह्या असल्या घरामध्ये राहतेस. तेव्हा ती म्हणत असते, हो मी ह्याच घरामध्ये राहते, हे बघ काय हे सगळं. तेव्हा मात्र इथे ती सगळीकडे पाहते आणि तेव्हा राजा म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, हे जे काही घर आहे ना ते अतिशय छान आहे, त्याचबरोबर हे जुन्या काळातलं घर आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. आत्ता मी हे डागडुजी नाही केलं, पण घर मात्र अगदी मजबूत आहे. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी काही घेणार का, थांबा मी आणते, असं म्हणून अवनी जायला लागते. तेवढ्यातच आता यशोदा म्हणत असतो, तुम्ही बसा मी घेऊन येतो. काय घेणार तुम्ही, नाही ते काय घेतात दादा तुला माहिती आहे का, त्या ना त्या ब्लॅक कॉफी घेतात, नाही नाही ती तिला दुधाची पण कॉफी चालते, असं आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे ती म्हणत असते, नाही नाही काही नको मला, नाही नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र बोलायचं आहे असं बोलल्याबरोबर आता यशोदा तिच्यासाठी कॉफी बनवायला जातो. मग अवनी म्हणत असते, हां बोल ना. तेव्हा ती म्हणत असते, मला एकटीशी बोलायचं आहे. तेवढ्यातच आता इकडे अवनी म्हणत असते, ठीक आहे. राजा म्हणत असतो, मी बाहेर जातो. तेव्हा ती म्हणत असते, नाही त्याची काही गरज नाही, आम्ही आतल्या खोलीमध्ये जाऊन बोलतो. मग आता लगेचच अवनी स्वातीला घेऊन आतल्या खोलीमध्ये जाते. आता स्वाती मात्र इकडे पूर्ण घराकडे एक एक नजर फिरवत असते. तिला तर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काही काय आहे, आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये ही राहते. इकडे स्वाती आणि त्याचबरोबर इथे अवनी ह्या दोघीजणी आतमधल्या खोलीमध्ये जाऊन बोलत असतात. आता इथे अवनी म्हणत असते, बोल ना काय झालेलं आहे, तुला काय बोलायचं आहे. तर राजा मनामध्ये विचार करू लागतो, ह्या अचानकच इकडे कशा काय आल्या, त्याचबरोबर ह्यांना हा पत्ता कोणी दिला, बरं पत्ता तर मिळाला असेल, पण नेमका काय कशामुळे का आलेला आहेत ही गोष्ट मात्र समजायला हवी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप कमालीचा आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये यशोदा राजाला म्हणत असतो, बघितलं तुला मी किती वेळा सांगितलं,
खोटं बोलणं हे किती घातक आहे आणि त्याचबरोबर आज इथे मात्र ह्या खोट्याच्या भरवशावर हे सगळं काही सुरू आहे. तुला लक्षात येतंय का? दुसरीकडे मात्र स्वाती म्हणत असते, हे बघ अवनी, तुला एक गोष्ट सांगते, तुला जर त्रास होत असला ह्या सगळ्या गोष्टीचा तर तू मात्र इथे अजिबातच राहू नकोस. आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. तुला इथे राहण्याची आणि एवढा त्रास सहन करण्याची काहीच गरज नाही आहे. तू अशा घरामध्ये राहतेस, त्यामुळे मी तुला घ्यायला आली आहे. हे बघ चल अवनी, तुला जो काही त्रास होतोय ना तो सगळा त्रास इकडे आपण आता हे करूया. चल तू माझ्याबरोबर, काय त्रास होतोय ते सगळं काही तू मला सांग, असं इथे स्वाती तिला विचारत असते. आणि त्यानंतर तिने तिचा रेकॉर्डर ऑन केलेला असतो. आता रेकॉर्डर ऑन केल्यानंतर अवनी म्हणत असते, हो होतोय ना, मला ह्या घरामध्ये खूप त्रास होतोय. ही लोक माझा खूप छळ करतात, मला खूप त्रास देतात, पण तसा त्रास देत नाही येतं. असं म्हटल्याबरोबर तिला वाटत असतं की आता मात्र ही सगळ्या गोष्टींची कबुली देईल आणि सगळ्या गोष्टींची कबुली दिल्यानंतर हे सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असं तिला वाटत असतं. पण अवनीने मात्र इथे आता तिचे पासे एका मिनिटातच फिरवलेले असतात आणि अवनीने मात्र ह्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील